नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे। कथा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला कथेला सुरुवात करू। मित्रांनो, माझे नाव रामू आहे आणि मी फक्त 20 वर्षाचा आहे आणि मी एकदमच स्वस्थ आहे। मी स्वतःला खूप मजबूत ठेवले आहे। माझ्याकडे असे मजबूत आहे की कोणालाही सुखासोबत वेदना नक्की होणार। तर चला आता मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेली घटना सांगत आहे। 4 वर्षापूर्वी मी दुसऱ्यांदा शहरात आलो होतो। मी एक खूप मोठा बिझनेसमॅन रौनक साहेबांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होतो। मी त्यांच्या घरी गेलो। त्यांचे घर एक राजमहल असल्यासारखा खूप मोठं होतं। त्यांची मुलगी होती, ती 18-19 वर्षाची होती। त्यांची एक खूप सुंदर बायको होती। त्यांच्या घरी थोडा वेळ इकडे तिकडे फिरल्यावरती मला समजलं की ही त्यांची बायको ही तिसरी आहे। पहिल्या बायकोचे निधन झाले होते आणि दुसऱ्या बायकोचे लग्नाआधी एका करोडपती माणसाशी प्रेम होते, तर तीही पळून गेली आणि त्यामुळेच त्यांच्या पहिल्या बायकोची मुलगी ही तिसऱ्या केलेल्या बायकोशी जास्त जमत नव्हते। त्यांची कोणती गोष्टसुद्धा ऐकत नव्हती। किती वेळेस माझ्यासमोर त्या दोघींमध्ये भांडण होत होते। आता मी घरामध्ये आलो होतो तर ड्रायव्हर म्हणूनच राहत होतो। मला त्यांच्या मुलीची कोणतीच गोष्ट पसंत येत नव्हती। ती मला गाडी चालवायला सांगायची। कधी कधी मी त्यांच्या घरातला नोकर असल्यासारखा माझ्यासोबत व्यवहार करायचे आणि मी जर गाडी चालवायला नको म्हटलं तेव्हा ती पप्पांना सांगून तुला नोकरीवरून काढून टाकून देईल अशी मला धमकीसुद्धा द्यायची। त्यासाठी मी जास्तीची गोष्टी मनावर घेत नव्हतो। ती जसे बोलले तसे मी करत होतो। ती मोठ्या बापाची एक बिघडलेली मुलगी होती। ती कधीच आपल्या मम्मीची गोष्ट ऐकत नव्हती। काही दिवसानंतर माझ्या लक्षात आलं की रौनक साहेब हे खूप चांगले होते। ते घरात नसल्यावर त्यांची बायको आणि मुलगी हे आपल्या मर्जीने काही पण करायच्या। एक दिवस साहेबासोबत मी ऑफिसमध्ये गेलो तेव्हा एक फाईल घरी विसरलेली होती। तेव्हा मला ते साहेबांनी घरी जाऊन आणायला सांगितले। मी फाईल घेण्यासाठी घरी आलो। मी घरामध्ये जाऊन फाईल शोधत होतो तेव्हा त्यांची मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणू लागली माझ्याकडे ये। मी तिला म्हणू लागलो मला अर्जंट फाईल घेऊन जायचं आहे, आलोच। मी तिला म्हणू लागलो, ती माझ्याजवळ आली आणि म्हणू लागली खरंच यार तुझी तर खूप मस्त आहे, खरं सांग तुला कोणी गर्लफ्रेंड आहे का? मी जागेवर थंडगार पडलो। मी तिला म्हणू लागलो की असं काय विचारतात मालकीन? ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणू लागली तुझं लग्न झालेलं आहे का? मला खूप भीती वाटू लागली होती आणि ती माझ्याजवळ येत होती आणि ही गोष्ट माझ्या साहेबाला कळली तर मला नोकरी सोडावं लागलं असतं। मी खूप घाबरलो होतो। मी तिला म्हणू लागलो साहेबांनी मला लवकर ऑफिसमध्ये बोलावलं आहे। मी एवढे बोलून तिथून निघण्याचा खूप प्रयत्न करत होतो। मालक म्हणजे कधी कधी बाहेर विदेशी पण जायचे तेव्हा मला घरी जाऊन कोण काय करत आहे हे बघ म्हणून मला सांगायचे। जास्त त्यांच्या मुलीबद्दलच मला ते बोलायचे, पण ती मुलगी कोणाचं ऐकत नव्हती। मग नंतर त्या दिवशी ती मला म्हणू लागली की मला आत्ताच्या आत्ता खुश करायला पाहिजे। मी तिथून निघण्यासाठी प्रयत्न करत होतो। ती मला सोडता माझे बटन काढायला लागली होती। मी तिला थांबण्याचा प्रयत्न करत होतो। मी तिला म्हणू लागलो की तू माझ्यापेक्षा खूप लहान आहे, पण ती स्वतःचं असं करू लागली। थोडा वेळ काम करून झाल्यावर मला म्हणू लागली बघितलं, कळालं का कोणाला? तुझ्यासारखे माझे कॉलेजमध्ये 5-6 आहे आणि याबाबत तू जास्त विचार करू नकोस। मी अशीच आहे, मला हे करायला खूप आवडतं। मला ह्या गोष्टीची पहिल्यापासून खूप आवड आहे। मी तिच्याकडं खूप हैराण होऊन पाहत होतो। ती खूप जिद्दी होती, पण तिचं खरं रूप मी आज पाहिलं होतं। त्याच्यानंतर मी खूप हैराण झालो आणि हे काम झाल्यावरती मी ऑफिसमध्ये फाईल घेऊन जात असताना मला साहेबाच्या बायकोने ओरडले। ती मला म्हणू लागली थोडं स्टोअरमधून सामान काढायचं आहे, मला थोडी मदत कर। आता तिने असं बोलल्यामुळे मी तिला म्हणू लागलो मालकांनी मला खूप अर्जंट बोलवलं आहे। तर ती मला म्हणू लागली की 2च मिनटं लागणार आहे। तेव्हा मालकीन पुढे पुढे चालत होती आणि मी तिला मदत करण्यासाठी मागून चालत जात होतो। स्टोअरमध्ये गेलो तेव्हा मला पितळेचे काही भांडे काढायचे सांगितले होते। मी ते काढत होतो तेव्हा मालकीनने भांडे घेताना माझा हात धरला। मी तिला म्हणू लागलो अरे मालकीन, हे तुम्ही काय करत आहात? तेव्हा ती मला म्हणू लागली तुला तर माहीतच आहे तुझ्या मालकाकडून काही होत नाही। माझ्या मायबापाने पैशासाठी याच्यासोबत माझे लग्न केले आहे। मला तो कसलंही सुख देत नाही। मी त्याच्या सुखासाठी खूप तरसत आहे, पण मला काही केल्याने सुख मिळत नाही। मी तिला नाही नाही हे बरोबर नाही असं म्हणत होतो, पण ती माझ्यावर खूप रागावायला लागली होती। मला म्हणू लागली तुला तुझी नोकरी नको आहे, आम्ही तुझ्या मालकाला सांगून तुला नोकरीवरून काढून टाकायला सांगते। तुझे चांगले यातच होईल, तू मला खुश करायला लागेल आणि यात तुझा फायदा आहे। माझ्या गावाकडे म्हातारी आई वडील आणि भाऊ होता आणि ते सुखात राहावे यासाठी मी शहरात आलेलो होतो आणि माझ्या छोट्या बहिणीचे लग्न झाले होते आणि त्यामुळे आमच्या घरावर कर्जही झाले होते। त्याच मजुरीसाठी मी शहरामध्ये जाऊन नोकरी करत होतो।
मालकाच्या बायकोने आणि त्याच्या मुलीने मला एकट्या दोघांमधला खिलोना बनवलेला आहे आणि माझ्या मनात नसूनसुद्धा मी तिला हो म्हणू लागलो. ती एक उपाशी असलेल्या शेरणीसारखी माझ्यावर तुटून पडली होती आणि जसं वापरता येईल तसं मला ते वापरत होते. ते दोघेही खूपच या सुखासाठी आतुरलेले होते. मालकीन म्हणू लागली होती की तुला मी पहिल्या दिवशी पाहिल्यापासूनच तुला पसंत केले होते. तुझी दिसायला बॉडी आणि तुम्हाला पहिल्या क्षणामध्ये मी पसंत केली होती. शेवटी तिने ही गोष्ट मला बोलून दाखवली. आता मी ती फाईल घेऊन साहेबाच्या ऑफिसमध्ये गेलो. माझे दिवसभराचे काम पूर्ण झाले. मी आणि माझा मित्र रूमवर राहत होतो आणि माझ्या डोळ्यासमोर आज दिवसभरात घडलेली पूर्ण विचारचक्र फिरत होते. तेव्हा ती गोष्ट मी माझ्या मित्राला सांगितलं. तेव्हा तो मित्र मला म्हणू लागला, या गोष्टीसाठी किती लोक आणि किती प्रयत्न करतात. तुला तर हे सगळं समोरून मिळत आहे आणि तू याला नको म्हणत आहेस. तुला पैशासोबत खुशीसुद्धा मिळत आहे. पण मला हे कुठे ना कुठेतरी चुकीचं वाटत होतं. पण मित्रांनी मला समजावून सांगितलं की हे शहरामध्ये असं खूप चालतं आणि तू असं काही बोलून नोकरी सोडू नको. ती जसं म्हणतात तसं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार तू राहा. आता मी माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे वागायला चालू केलं होतं. माझ्या या गोष्टीमुळे मालक खुश होते, मालकांची मुलगी खुश होती आणि सोबत त्यांची बायकोसुद्धा खुश होती. हे सर्व खुश आणि आनंदामध्ये चालू होतं. कोणत्या गोष्टीचा त्रास नव्हता आणि मी असं करत करत पूर्ण त्यांच्यामध्ये मिसळून गेलो होतो. एक दिवस मालकांना मोठ्या पार्टीमध्ये जायचे होते आणि सोबत त्यांची मुलगी आणि त्यांची बायकोसुद्धा येणार होती. त्यांच्या मुलीचा पार्टीमध्ये जाण्यासाठी मूड नव्हता. तिला दुसरीच काहीतरी वेगळा प्लॅन ठरवलेला होता. तेव्हा ती तब्येत ठीक नाही म्हणून ती घरी राहिली. मी मालक आणि त्यांची बायको पार्टीमध्ये गेलो. पार्टी रात्री खूप उशिरापर्यंत चालली. तेव्हा मालकीन डोकं दुखत आहे म्हणून नाटक केले. तेव्हा मालकाला घेऊन आणि मालकीनला घेऊन मी घरी आलो तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. दरवाजा खूप वाजवले पण दरवाजा कोणी काढत नव्हते. तेव्हा मालकाने मला दरवाजा तोडायला सांगितलं. मी दरवाजा जोराचा धक्का दिला. तेव्हा मालकाची मुलगी आणि तिच्यासोबत मित्र होते. ते खूप मजा करत होते आणि मालकाला त्यांची मुलगी समोर अशा अवस्थेमध्ये दिसली. त्यामुळे मालकाला खूप राग आला. ते तिला खूप जोराने बोलू लागले. तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता आणि 2 वर्षांनंतर मालकाने मुलीचे लग्न केले. आता मुलीचे लग्न झाल्यावर घरामध्ये फक्त मालकीनच होती. त्यामुळे ती आता खूप बिनधास्त झालेली होती. ती तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती मला घरी बोलावून घ्यायची. मालक तिला कधीही आपल्या माहेरी पाठवायचे नाही आणि मला माझ्या बहिणीचे कर्ज होते त्यामुळे मी त्याची साथ देत गेलो. माझे कर्जही फिटले आणि मी नंतर तिथे नोकरी सोडून दिली आणि दुसरी नोकरी पकडली. आता मी माझ्या मेहनतीचं खात आहे आणि त्यांनी मला त्या घरामध्ये असताना खूप सुख दिलं आणि मीही त्यांना त्या बदल्यात भरपूर सुख दिलं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील कथेमध्ये. धन्यवाद.